मागील भागामध्ये आपण बघितलं, पिया हाताची घडी घालून अंजूला ओरडली. अंजूला आता वाईट वाटलं. किती खडूस आहेत, एखादे गेलेच नसते मला घेतल्याशिवाय. तिने मनातच नाक मुरडलं. पिया, अंजू, बाहेरून काकूंनी आवाज दिला. काकू, ते पण आत्ता? पुढे ईशाने या तिघींकडे बघत आश्चर्याने विचारलं. अंजूने पटकन तिच्या गुडघ्यापर्यंत ठेवलेला प्लाझो खाली सरकवला. पियाने दरवाजा उघडला तशा या चौघीही आवासून बाहेर बघू लागल्या. तिथे काकूंसोबत रुद्रांश पण हाताची घडी घालून उभा होता. अगं अंजू, हे तुला घरी नेण्यासाठी आलेत आणि तेवढ्यासाठी माझी परमिशन घ्यायला आलेत बघ, काकू तिला म्हणाल्या. अंजूने थक्क होऊन पाहिलं रुद्रांशकडे. तू बोलायचंच ना यांना, परमिशन नसती घेतली तरी चाललं असतं बेटा, काकू अंजूला म्हणाल्या आणि मग रुद्रांशकडे बघून हसत म्हणाल्या. आता घाईमध्ये आहेस, नेक्स्ट टाईम वेळ काढून ये हा घरी. हो काकू, नक्की, जोडीने येईन, रुद्रांश मान हलवून स्मित करत म्हणाला. हो हो, अंजू जा गं पटकन, काकू अंजूकडे बघत म्हणाल्या आणि वर गेल्या. रुद्रांशने अंजूकडे हसून बघितलं. पिया, मी जाणार नाहीये, अंजू बाजूला बघत म्हणाली. रुद्रांशने कमरेवर हात ठेवत सुस्कारा सोडला. त्याने आत येऊन अंजूला उचलून घेतलं. अहो, काकू येतील खाली, ती गडबडत म्हणाली. तिघीही तोंड दाबून हसल्या. परमिशन घेतली आहे मी, रुद्रांश तिच्याकडे बघून डोळे मिचकावत म्हणाला. ती गोंधळून म्हणाली. अहो पण मला, बाय गर्ल्स, रुद्रांश या तिघींकडे बघून बाहेर जात म्हणाला. बाय जिजू, तिघीही सोबतच हात हलवत म्हणाल्या आणि मोठ्याने हसू लागल्या. अंजूने आता चिडूनच पाहिलं त्यांच्याकडे. रुद्रांश अंजूला घेऊन बाहेर आला. खाली ठेवा मला, कोणीतरी बघेन, अंजू हळूच पण ओरडत म्हणाली. बघू देत, तो बेफिक्रीने म्हणाला. अहो प्लीज, आपलं घर नाही आहे हे, प्लीज, अंजू काकू तिला येत म्हणाली. रुद्रांशने मग तिला खाली उतरवलं आणि तिचा हात पकडून तिला कारपर्यंत आणले. त्याने तिच्यासाठी कारचा दरवाजा उघडला. ती त्याच्याकडे थोडंसं चिडून बघत म्हणाली. कपडे बघा माझे, चांगले तर आहेत, तो हसत म्हणाला. त्याने त्याचं जॅकेट काढून तिला घातलं. ती मनातून खुश झाली, पण तसं चेहऱ्यावर दिसून दिलं नाही. ती तशीच निर्विकारपणे आत बसली. रुद्रांश गालामध्ये हसला. त्याने आत बसून कार रस्त्यावर घेतली. रुद्रांशसारखा अंजूकडे बघत होता, पण ती हाताची घडी घालून बाहेरच बघत होती. त्याने एक रेस्टॉरंट समोर कार उभी केली, तरी तिने त्याच्याकडे बघितलं नाही. अगं, त्या मेहंदीचं काय होईल अशी घडी घातल्यावर, तो तिच्या हाताची घडी सोडवत म्हणाला. ती अजूनही म्हणाली नाही. मेहंदी मात्र खूप छान काढली आहे हा, आणि रंग पण छान चढत चाललाय, याचा अर्थ माहिती आहे का तुला, रुद्रांश तिच्या दोन्ही हातावरची वाळलेली मेहंदी बघून म्हणाला. अंजू अजूनही गप्पच. बोल ना काहीतरी, तो तिला थोडंसं जवळ ओढत म्हणाला. ती मान दुसरीकडे वळवून म्हणाली. नाही बोलायचं मला. अगं कामामध्ये होतो मी, तो अर्जव करत म्हणाला. एवढं काय करत होतात की माझ्यासाठी 1 मिनिट नाही काढता आला तुम्हाला, तिने चिडून विचारलं आता. होतं एक इम्पॉर्टंट काम, नाहीतर मी तुझा कॉल उचलणार नाही असं कधी होतं का. काय, तो समजूत काढत म्हणाला. आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं, अंजूने डोळे बारीक करून विचारलं. त्याने न आठवल्यासारखं करत विचारलं. हेच की लग्न होत नाही तोपर्यंत केसपासून लांब राहायचं, ती त्याला आठवण करून देत म्हणाली. खूप इम्पॉर्टंट आहे केस, तुलाही माहीत आहे, तो गंभीर होत म्हणाला. एवढंच इम्पॉर्टंट आहे तर माझ्यासोबत लग्न का करत आहात, त्या केससोबतच लग्न करा तुम्ही, अंजू जाम चिडत म्हणाली. आणि तिने समोर पाहिलं. रुद्रांश हाताची घडी घालून तिच्याकडे बघत राहिला. तिने तिरक्या नजरेने पाहिलं तर तो गालामध्ये हसत होता. तो खूप छान दिसत होता. कितीही बघितलं तरी तिचं मन भरत नव्हतं. आज दिवस पण सारखे सारखे त्याचे फोटोज बघण्यातच काढला होता तिने. हाय, किती हँडसम दिसतायत हे, असं वाटतं की, ती तशीच त्याच्याकडे बघत राहिली. त्याने भुवई उडवत काय विचारलं, तशी ती भानावर येऊन चिडत म्हणाली. असं बघू नका तुम्ही. मग कसं बघू, त्याने तिच्याजवळ येत विचारलं. तिला आता चिडून बोलणं अवघड जात होतं. ती लगेच कारचा दरवाजा ओपन करून बाहेर उतरली आणि त्याच्याकडे पाठ करून गालामध्ये हसली. रुद्रांश तिच्याजवळ येऊन उभा राहिला. ती त्याला रागीट लूक देत म्हणाली. नाही, रुद्रांश म्हणाला. मग चला ना आत, इथे काय रेस्टॉरंट दाखवण्यासाठी आणले का, ती म्हणाली आणि पुढे जायला लागली.
तेच त्याने तिचा हात धरून तिला जवळ ओढलं. अहो काय करताय तुम्ही? आपण बाहेर आहोत, ती गडबडून मागे होत म्हणाली. त्याने परत दोन्ही हातांनी तिची कंबर पकडून तिला जवळ ओढलं आणि तसंच कमरेभोवती हात गुंफत पकडून ठेवलं. तिच्या अंगावर लगेच काटा येऊन गेला. अहो आजूबाजूला माणसे आहेत, ती सर्वत्र नजर टाकत म्हणाली. असू देत की मग, तो बेफिक्रीने म्हणाला. ते काय बोलतील अहो, तिने टेन्शनमध्ये येत म्हणाली. नजर सारखी बाजूला जात होती तिची. हेच की किती रोमॅन्टिक कपल आहे आपलं, तो म्हणाला तसं अंजूने आश्चर्याने पाहिलं त्याच्याकडे. ती स्वतःला सोडवत म्हणाली, तुम्ही ना सोडा मला. आधी तुझा राग गेला की नाही ते सांग, तो तिला अजून घट्ट पकडत म्हणाला. ती आता त्याला चिकटली गेली होती. तिची छातीतली धडधड हळूहळू वाढू लागली. तो नाही जाणार, ती कसंबसं स्वतःला नॉर्मल करून सिरियसपणे म्हणाली. ठीक आहे मग, थांबू आपण असंच, तो एका हाताने तिला अजून घट्ट पकडत म्हणाला. हो का? ओके. त्याने दुसऱ्या हाताने तिच्या चेहऱ्यावरची बोट कानामागे केली तशी ती शहारली. अंजू त्याच्या नजरेत बघून म्हणाली आणि तिने गळ्यात हात टाकले. त्याच्या भुवया वर गेल्या. लोकांना पण बघू देत की एक IPS ऑफिसर पब्लिक प्लेसमध्ये काय करतायत ते, ती गालामध्ये खोडील हसत म्हणाली. पण तो आता थोडासा सिरियस झाला. त्याने आजूबाजूला बघितलं तर काही माणसे त्यांच्याकडे बघत होती. तो लगेच तिचे हात बाजूला करत म्हणाला, चल जाऊयात आत. अहो थांबा, ती पुन्हा गळ्यात हात टाकणार तेच त्याने तिचे हात पकडले आणि तिला गोल फिरवून रेस्टॉरंटकडे घेऊन गेला. अंजू आता मोठ्याने हसत होती. तिला हसताना बघून रुद्रांशने पण हसून दिलं. बोला मग, काय मागवायचं? रुद्रांशने बसल्या बसल्या अंजूला विचारलं. तुम्ही मागवा हवं ते, ती त्याला म्हणाली. मी जेवण करून आलोय, तो थोडंसं मानेवर हात फिरवत म्हणाला. त्याच्या अपेक्षेनुसार ती चिडून ओरडली. काय? कसे आहात? जेवताना पण माझी आठवण झाली नाही म्हणजे तुम्हाला? आठवण काढायची गरजच नव्हती, जेवताना विषय आपलाच चालला होता ना, तो हसून म्हणाला. तरीसुद्धा मला भूक नाही आता, अंजू नाराजीत म्हणाली. तिने हाताची घडी घालत मान दुसरीकडे वळवली. रुद्रांशने तिचा तो फुगलेला गोंडस चेहरा डोळे भरून बघून घेतला. त्याने मग हसतच तिथल्या वेटरला बोलवून ऑर्डर दिली. समोर ठेवलेला पुलाव बघून अंजूच्या तोंडाला पाणी सुटलं, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. रुद्रांशने स्पूनमध्ये राईस घेऊन तिच्या तोंडासमोर धरला. ती मान हलवत नाही म्हणाली. ओके, असं बोलून रुद्रांशने स्वतःच खाल्लं ते. आपला झालेला पचका बघून अंजू अजूनच चिडली. तुम्ही, अंजूला आता काय बोलावं ते सुचेना. रुद्रांशने स्पूनमधला थोडासा राईस खाऊन तसाच तिच्या तोंडासमोर धरला. अंजू आता हलकीशी लाजली. तिने थोडंसं गोंधळून आजूबाजूला बघितलं. बघ हा, मी परत ऑफर करणार नाही, तो मिश्किल हसत म्हणाला. तिने नजर रोखूनच पाहिलं त्याच्याकडे आणि मग त्याचा हात पकडत राईस खाल्ला. तिला तो इतका आवडला की त्याच्या हातातला स्पून घेऊन स्वतःच खाऊ लागली. तिला भूक ही तेवढीच जबरदस्त लागली होती. रुद्रांश हाताची घडी घालत थोडंसं ओरडला. एवढी भूक लागली होती भुक्कड तर बोलायचंच ना. भुक्कड? मी? तिने भुवया वाकड्या करत विचारलं. पुलाव तर तूच खातेस ना, मला तर विचारलं पण नाहीस, रुद्रांश तोंड पाडत म्हणाला. अंजू हसत म्हणाली. तिने त्याच्यासमोर राईसने भरलेला स्पून धरला. त्यानेही लगेच तिचा हात पकडत तो खाल्ला. तिचं खाऊन झालं. ती खाण्यात मग्न होती आणि तो तिचा निरागस चेहरा निरखण्यात. त्याला तसं बघताना पाहून तिचे गालही लाल होत चालले होते. पोट भरलं? रुद्रांशने तिला विचारलं. ती मान हलवत हो म्हणाली. अजून काही हवं? त्याने विचारलं. तशी ती इवलंसं तोंड करत म्हणाली, कॉफी. तो तिच्या गालावर पिंच करत हसला. रुद्रांश तिथल्या वेटरला बोलून ऑर्डर देत म्हणाला. 1 कॉफी ओनली विथ 2 स्ट्रॉज. हो, अंजूने लाजून त्याच्याकडे आणि मग वेटरकडे बघितलं. तो गालातल्या गालात हसत होता. कन्फर्म सर? त्याने विचारलं. नो, यू ब्रिंग 2. अंजू त्याला म्हणाली. 1 ओनली पार्सल इट. रुद्रांश वेटरकडे बघून म्हणाला आणि एक डोळा मिचकावला. तो पण हसत निघून गेला. अंजूने लाजतच रुद्रांच्या हातावर मारलं आणि मग हसतच मान खाली घातली. वेटरने कॉफी आणून दिली. अंजू लगेच ती कॉफी उचलून उठत म्हणाली, बिल पे करून या लगेच. ती हसतच बाहेर निघून गेली. रुद्रांश बिल पे करून कारमध्ये येत म्हणाला, किती ती घाई, वेटर पण हसत होता तुला. का? कसली घाई? तिने न समजल्यासारखं दाखवत विचारलं. पण मनात मात्र गुलाबी झाली होती ती.
माझ्यासोबत कॉफी पिण्याची ग, रुद्रांश तिच्याजवळ येत म्हणाला. ओ, असं काही नाही आहे हा, अंजू त्याला मागे ढकलत म्हणाली. तिने बाजूला बघून हसून दिलं. रुद्रांश स्टेअरिंगवर डोकं टेकवून तसाच तिला बघत राहिला. त्याच्या तसं अनिमिष नजरेने बघण्यानेच तिच्या अंगावर गोडसर काटा येऊन गेला. आता बघणारच आहात की कॉफी पण प्यायची आहे, तिने थोडंसं लाजत विचारलं. तुझे हे लाल झालेले गाल बघून आता मला कॉफी नाही प्यायची. मला तर, रुद्रांश पुढे येणार तेच तिने कॉफीचा ग्लास तिच्या तोंडासमोर धरला. चांगलीच लाल गुलाबी झाली होती ती. तिने हसतच ग्लास खाली केला. त्यामध्ये दोन्ही स्ट्रॉ टाकत त्याने तिच्याकडे पाहिलं. तिने लाजतच एक स्ट्रॉ तोंडात पकडला. दोघेही एकमेकांच्या नजरेत बघत कॉफी पित होते. मध्येच अंजू हसायला गेली आणि तिला ठसका लागला. अगं, रुद्रांशने पटकन ग्लास समोर ठेवला. एका हाताने तिचा चेहरा वर करून तो दुसऱ्या हाताने तिच्या पाठीवर चोळू लागला. अंजू तर ठसकाच विसरून गेली. तिच्या पाठीवर फिरणाऱ्या हातामुळे तिला वेगळंच फील होऊ लागलं. अंगावर गोड शिरशिरी येऊन गेली. तिने त्याला मिठी मारली. रुद्रांश तिच्या अचानक असं मिठी मारल्याने थोडासा चमकला. काय होते मिसेस मोहिते, त्याने तिला मिठीत घेत विचारलं. काही नाही, ती त्याच्या छातीवर डोकं टेकवत म्हणाली. तिचं अंग थोडंसं थरथरत होतं. तिचा श्वासही वाढल्यासारखा जाणवला त्याला. तो गालामध्ये हसत म्हणाला, आपलं लग्न परवा आहे हा? हो मग, तिने डोळे बंद करून हळूच विचारलं. तो मग आलेलं हसू दाबत म्हणाला, नाही, तुझा कंट्रोल नाही. ओ, ती बाजूला होत ओरडली. तो मिश्किल हसला तसं तिने त्याच्या हातावर मारलं. रुद्रांशने पुन्हा हात बाजूला केले. ती लगेच त्याच्या मिठीत शिरत म्हणाली, फक्त एकच दिवस, मग तुम्ही कायमचे माझे व्हाल. आणि तू माझी, तो तिला घट्ट पकडत म्हणाला. तुम्ही फक्त 2 दिवस त्या केसपासून लांब राहा आता, तीही मिठी घट्ट करत म्हणाली. रुद्रांश थोडासा सिरियस झाला. तो नॉर्मल होत म्हणाला, आता मी फक्त एकाच केसवर लक्ष देणार आहे. कोणत्या, अंजूने विचारलं. आपलं लग्न, तो हलकंसं हसत म्हणाला. अंजूची गळी खुलली. आय लव्ह यू, ती त्याच्या छातीवर तोंड घुसळत म्हणाली. तिच्या उबदार स्पर्शाने त्यालाही वेगळंच फील झालं. समोर तिच्या गोऱ्यापान मानेवर ओठ टेकवावेसे वाटले त्याला. तिकडे दुर्लक्ष करून तो स्वतःवर कंट्रोल ठेवत म्हणाला, आय लव्ह यू टू. त्याने तसेच तिच्या डोक्यावरून ओठ टेकून डोळे बंद केले. रुद्रांश अंजूला घेऊन तिच्या रूमखाली आला. उद्या या वेळेवर, नाहीतर सगळ्यांचे डान्स चांगले होतील आणि आपणच हात जोडून उभे राहू, ती लटक्या रागाने म्हणाली. येतो ग, आणि आपला डान्स सगळ्यात भारी असणार बघ, तो हलकासा हसत म्हणाला. हो का, अंजूने विचारलं. हो, बरं एक ना, रुद्रांश अंजूला जवळ घेत म्हणाला. तो त्याच्या दाढीवर हात फिरवत म्हणाला, मी शेव करू की नको, यावेळेस बियर्ड छान दिसता असेच, थोडंसं ट्रिम करा. अंजू त्याच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवत म्हणाली. तिने वर पाहिलं तशी त्याच्या नजरेत अडकली गेली. तो खाली वाकणार तेच ती मागे होत म्हणाली, जावा आता, मला झोप आली आहे. अंजूने खरंच आळस दिला. रुद्रांशने तिचा हात पकडून जवळ घेतलं आणि तिला मिठी मारत म्हणाला, तुला सोडून जावंसं वाटेना. गेलं नाहीत तर परत येणार कसे माझ्याकडे? आणि एकच दिवस, मग मीच येणार आहे तुमच्याकडे. थोडा धीर धरा मिस्टर मोहिते, ती बाजूला होऊन हसत म्हणाली. ओके मिसेस मोहिते, रुद्रांशी हसत म्हणाला. त्याने कारमधली लाईट बंद केली तशी ती चमकली. पुढच्याच सेकंदाला रुद्रांश तिच्या ओठांवर ओठ टिकून थोडा वेळ थांबला आणि मागे होऊन त्याने पुन्हा लाईट लावली. अंजूला तर क्षणभर काय झालं ते कळलंच नाही. कळलं तसं तिने लाजतच इकडे तिकडे बघितलं. तिने तिच्या गुलाबी गालासमवेत त्याला एक रागीट लूक दिला आणि मग त्याची खिळलेली नजर टाळून हसतच बाहेर उतरली. ती त्याला बाय करून त्याच्याकडे सारखं सारखं वळून बघतच वर गेली. रुद्रांश घरी जाण्यासाठी निघाला. त्याच्या फोनवर सलग 6-7 मेसेज पडले होते. घरी कार पार्क करून त्याने ते मेसेजेस बघितले तसा तो ओढलाच. अंजूसोबत जातानाचे रेस्टॉरंटमधले आणि तिच्या रूमजवळचे फोटोज होते ते. याला नक्की करायचं आहे काय? माझ्या लग्नाच्या वेळेसच? त्याच्यावर विश्वास ठेवून मी रिस्क नाही घेऊ शकत, रुद्रांश स्वतःशी संशयित होऊन म्हणाला. त्याला आता अंजूचं टेन्शन आलं. त्याने कारमधून उतरताना चोरून सगळीकडे नजर फिरवली. आजूबाजूला कोणीच नव्हतं. रुद्रांश आत येऊन कुणाला तरी कॉल करत म्हणाला, मी ॲड्रेस पाठवतो, तिथे आपले 3-4 ऑफिसर्स गेले पाहिजेत आत्ताच्या आत्ता, आणि संशय आला नाही पाहिजे कुणालाच. तो मग अंजूच्या रूमचा ॲड्रेस पाठवून त्याच्या रूममध्ये गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच सगळेजण वेन्यूच्या ठिकाणी प्रॅक्टिस करण्यासाठी गेले.
रुद्रांश 1 वाजेपर्यंत अंजूसोबतच संगीतची प्रॅक्टिस करत होता. सोबत सगळ्या जोड्या सौरभ, पिया, ईशा, समीर, मधू, राहुल आणि पूर्वी मुकेशही होतेच. गावावरून अपर्णा, संजय आणि सायली आलेले होते. रुद्रांशने त्यांच्यासोबत सगळ्यांची ओळख करून दिली. काय यार तुम्ही, सगळ्यांना पार्टनर्स आहेत आणि मी एकटीच, सायली तोंड पाडत म्हणाली. तू बोलत असशील तर आपण तुझ्यासाठी आजच पार्टनर शोधू. तू हो बोल फक्त, सौरभ तिच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. काही गरज नाही त्याची, मी एकटी स्टेज फाडून टाकण्यासाठी समर्थ आहे, ती त्याचा हात बाजूला करून ठसक्यात म्हणाली. स्टेज फाड तू, पण सोबत स्वतःचे हातपाय तोडू नकोस फक्त, नाहीतर आम्हाला त्रास. एकही डुचक्या भेटणार नाही लग्नासाठी, सौरभ तिला चिडवून म्हणाला आणि फिदी फिदी हसू लागला. डुचक्या? सौरभ तू, सायली त्याला ओरडून मारणार तेच तो पळत म्हणाला. आता डुचकीला डुचक्याच बघणार ना, बरोबर की नाही संजय दादा? सौरभ संजयकडे बघत विचारलं. तोही हसतच हो म्हणाला. सगळ्या गावात कर तू माझं नाव माकडा, मी तुला सोडणार नाही आज, थांब तू, सायली ओरडून त्याच्या मागे पळाली. सौरभ ही लॉनकडे पळाला. दोघेही पूर्ण लॉनमध्ये इकडून तिकडे पळत होते. हे दोघेजण तर तिथे भेटेल तिथे सुरू होतात, कधी मोठे होतील ते देव जाणे, अपर्णा मान हलवून हसत म्हणाली. बाकीचे पण मोठ्याने हसत होते. पिया तर एकटक सौरभकडेच बघत होती. त्याच्यासोबत तिची नजर पूर्ण लॉनमध्ये फिरते. हे बघून ईशाने अंजूला धक्का दिला आणि पियाकडे इशारा केला. अंजू ते बघून खुश झाली. दोघीही एकमेकींना टाळी देऊन हसल्या. पूर्वीने रुद्रांशकडे बघत विचारलं, बरं नवरदेव, प्रॅक्टिस खूप झाली, आता नवरीला तयार होण्यासाठी सोडता का घरी? नवरीला जायचंय का ते विचारा आधी, रुद्रांश अंजूकडे बघून म्हणाला. त्याला गालामध्ये हसताना बघून अंजूने हाताची घडी घातली. स्वतःचा पाय निघतोय का ते बघा आधी, ती थोडंसं तोऱ्यात म्हणाली. खरं सांगू, तुला सोडून जावं असं वाटते ना, रुद्रांश अंजूच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. तीही गोड हसून त्याला मिठी मारत म्हणाली, मला पण. सगळेजण ओ करत त्यांना चिडवू लागले. अंजू पटकन त्याच्यापासून दूर झाली. संध्याकाळी हा डान्स करण्यासाठी येऊ देत फक्त, मग बघते मी, सायली तिथे पाय आपटतच येऊन तणतणत म्हणाली. खाली बसून तिने बॉटल घेतली आणि घटाघटा पाणी पिऊ लागली. चांगलीच थकलेली दिसत होती ती. सौरभ पण धापा टाकतच आला तिथे. यार संजय दादा, काय खाऊ घातलं या चिचुंद्रीला 6 महिन्यात, तोंडापेक्षा आता पायानेच जास्त पळायला लागली ही, सौरभ मोठा मोठा श्वास घेत म्हणाला. मी काहीही खाऊ देत चिचुंद्र्या, घरी जाऊन तू काकांचा ओरडा खातोस की नाही बघ तू, सुक्कट बोंबील कुठला, सायली चिडून म्हणाली त्याला. सौरभ बोलणार तेच संजय जरबेच्या सुरात म्हणाला. पुरे आता घरी चला आणि तिथे काय गोंधळ घालायचाय ते घाला, तू ये घरी मग बघते, सायलीने सौरभला बोट दाखवत धमकावलं. त्याने तिला जीभ दाखवली, जे पाहून पिया तोंडावर हात ठेवून हसली. ते सगळेजण मग घरी जाण्यासाठी निघाले. रुद्रांश मुकेश जवळ जात हळूच म्हणाला, मुकेश तू? मी अंजूसोबत जातो आणि तिच्यासोबतच पुन्हा इथे येतो, मुकेश त्याला मध्येच थांबवत म्हणाला. रुद्रांश समाधानाने त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणाला, थँक्स, यू नो मी चान्स घेऊ शकत नाही. आय नो, मुकेश मान हलवून म्हणाला. रुद्रांश अंजूच्या हसऱ्या चेहऱ्याकडे नजर टाकत म्हणाला, आणि तिला कळलं नाही पाहिजे, तिचा मूड नाही राहणार मग. नाही करणार, डोंट वरी, मुकेश आश्वासन देत म्हणाला. तो समाधानाने हसला. संध्याकाळी 5 वाजता रुद्रांश तयार होऊन आला. त्याने मरून कलरचा कुर्ता व गोल्डन कलरची धोती घातली होती. जबरदस्त हँडसम दिसत होता तो त्या पेहराव्यात. केसही व्यवस्थित जेल लावून सेट केले होते. त्याचा गोरापान चेहरा चांगलाच उठावदार वाटत होता. घरचे सगळेजण स्टेजसमोर बसलेले होते. रुद्रांश आल्या आल्या सगळ्यांच्या पाया पडला. किती झाक दिसतंय माझं लेकरू, आजी त्याची नजर काढत म्हणाल्या आणि लगेच थरथरत्या हातांनी त्याचा चेहरा पकडून त्याच्या गालावर ओठ टेकवले. तो हसतच त्यांच्या शेजारी बसला. त्याने त्यांना मिठी मारली. रुद्रांशच्या आणि अंजूच्या गावावरून देखील काही पाहुणे देखील आलेले होते. संजय व सौरभ पाहुण्यांना काही हवं नको ते बघत होते. उरलेली मंडळी राहुल, समीर आणि सायली सगळी तयारी चेक करत होते. ईशा व मधू आल्या तेच रुद्रांशने त्यांना विचारलं, अंजू कुठे आहे? जरा धीर धरा जिजू, नवरी आहे, वेळ तर लागणारच नाही यायला, तुमच्यासाठीच तयार होती ती आज, ईशा हसून म्हणाली. त्यानेही हसून दिलं. इथे माझा जीव वर खाली होतोय, सगळं ठीक असेल ना तिकडे? रुद्रांशने मनातच विचार करत तो मोबाईल काढून बाजूला गेला.
ईशा आणि मधू हसतच तिथल्या चेअर्सवर बसल्या. रुद्राक्षने मुकेशला कॉल केला. सगळं ठीक असल्याचं समजल्यावर तो रिलॅक्स होत पुन्हा चेअरवर येऊन बसला. राहुल स्टेजवर खाली पडलेला बलून उचलून वर लावणार तेच त्याचं लक्ष मधूकडे गेलं. रेड व्हाईट फ्लोरल गाऊनमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. तिच्याकडे बघता बघता तो बलून चुकीच्या ठिकाणी लावायला गेला आणि तो चटकन फुटला. तो दचकून भानावर आला. ते बघून मधू तोंडावर हात ठेवून हसायला लागली. यार, राहुलला बघून निदान कळते तरी की तो तुझ्यावर फिदा झालाय. हा समीर बघ, नजर तर हटतच नाहीये माझ्यावरून, पण दाखवेन तर शपथ. ईशा तिचा पिंक फ्लोरल गाऊन ठीकठाक करत म्हणाली. ती आज काही कमी सुंदर दिसत नव्हती आणि समीरची नजर खरंच सारखी सारखी तिच्याकडे जात होती, जे पाहून तिच्या मनात मोर नाचत होते. डोंट वरी, लवकरच त्याच्या फिलिंग्स तुझ्यासोबत शेअर करेन तो, मधू हसून हळूच म्हणाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.